नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगली रंगत वाढलेली आहे आणि या रंगतीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे या निवडणुकीतले पॅनल. अजित पवार गटाचे पॅनल प्रमुख आणि दौंड नगरपालिकेच्या या पॅनलचं सर्वेसर्वा वीर धवलजी बाबा जगदाळे पाटील आज आपल्या बरोबर आहेत. हे सांगण्याचं कारण असं आहे की यांचाच एक पॅनल परिपूर्ण या पालिकेत निवडणूक लढतोय. यानंतरचा विषय असं म्हटलं तर नागरी हित संरक्षण मंडळ पॅनलद्वारे आहे. शरद पवार गटाचा बी अर्धवट पॅनल आहे. बाकी अन्य पक्षांनी सुद्धा आपापले उमेदवार टाकले आणि काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीत सहभागी झाले. ही निवडणूक शहराच्या नगरपालिकेची जरी असली तरी या निवडणुकीच्या भोवती इथुल्या अनेक प्रश्नांचं वादळ घोंगावतंय आणि हे वादळ क्षमता क्षमेना म्हणजेच आगामी काळात निवडून येणाऱ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना ही किमया तोलायची आहे. यामध्ये सर्वस्वपणाला लावून शहराचा आतापर्यंत जो बदनामीचा डाग आहे तो आता पुसून टाकायचा आहे आणि म्हणून या भवितव्याच्या इथल्या लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे. मित्रांनो, आपण जगदाळे पाटलांना यासाठी याच्यामध्ये बोलवलंय, आपण त्यांच्याशी यासाठी बातचीत करतोय की या शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता वय वर्ष 88 असलेल्या या पालिकेत ज्या सोयी सुविधा आहेत त्या खर्चाच्या तरतुदीपेक्षा निकृष्ट आहेत आणि झाल्या असा नागरिकांचा आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचं याबाबत? नमस्कार. येत्या 2 तारखेला होणाऱ्या दौंड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाच्या वतीने ही निवडणूक लढवत आहोत. आता आपण जो प्रश्न केला की शहरातली भौगोलिक परिस्थिती, शहरात असलेल्या उणीवा, हेच मुद्दे आम्ही पुढे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. आता गेले 10-12 दिवस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारी दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे आणि आमच्या बरोबर असलेले सर्व 25 नगरसेवक आम्ही या ठिकाणी उभाट्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबरोबर युती केलेली, त्यांना एक जागा आम्ही त्या ठिकाणी दिलेली. सर्वजण बऱ्याचशा ठिकाणी आमचं फिरून झालेले, बऱ्यापैकी फिरून झालेले. मूलभूत सेवा ज्या आहेत नागरिकांना, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत किंवा इतर काही सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या ज्या मूलभूत सेवा पुरवतात त्या मूलभूत सेवेपासून दौंड शहर बऱ्याच ठिकाणी वंचित आहे असा आमचा एकंदरीत त्या ठिकाणी फिरत असताना आम्हाला आढळून आलेला आहे. उदाहरणार्थ अगदी किरकोळ गोष्टी आहेत. पिण्याचं पाणी असेल, दुसरी गोष्ट कचऱ्याचं व्यवस्थापन, अतिशय गंभीर प्रश्न आहे कचऱ्याचा. तिसरी गोष्ट आहे तुमचे बऱ्याचशा ठिकाणचे रस्ते आणि जी काही कामं झालेली आहेत नगरपालिकेची ती काही ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. नागरिकांची एक अशी गुरड येते तिथे कंटिन्यूस किंवा नेमकं असं का होतं. तर काही गोष्टी अशा पण आहेत, 5 वर्ष आमच्या काही लोकांनी सत्ता भोगली, विरोधी पॅनलच्या लोकांनी सत्ता भोगली आणि त्याच्यानंतर 4 वर्ष आजपर्यंत सगळं प्रशासकीय राजवट. तर या प्रशासकीय राजवटीवर सुद्धा स्थानिक जे राज्यकर्ते त्यांचा दबाव असायचा, त्याच्यामुळे तिथं सुद्धा मनमानी चालायची प्रशासकांनी. आपण थांबूया जगदाळे पाटलांना. या ठिकाणी इथे प्रशासक लागल्यावर सुद्धा नगरपालिकेमध्ये मनमानी केली जात होती अशा स्वरूपाच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. आपण यांच्याकडे लक्ष देऊया. साहेब, या नगरपालिकेमध्ये गेले 9 वर्षामध्ये 5 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामकाज केलं. शासनानं पगारावर पाठवलेले हे लोकसेवक इथुल्या नगरीच्या समाजसेवेचं काम, शासनाच्या निधीची इथं असणारी कामे सुरळीत चांगली व्हावी म्हणून सरकारनं त्यांच्या नियुक्त्या केल्या. पण 5 लोक इथं स्वतःची जी कामाची वेळ असती ती परिपूर्ण करू शकले नाहीत. अर्धवट स्वरूपाचा प्रवास करून हे 5 जण गेले आणि ही एका टिप्पणीची गोष्ट नगरपालिकेच्या दृष्टीनं राज्यामध्ये शर्मेनं मान खाली घालणारी आहे. मी तुम्हाला असं सांगतो की या दौंड नगरपालिकेच्या अनेक सामाजिक कामाच्या विकासाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता.
तर यामागचा तुमच्या दृष्टीनं काय विषय असू शकतो? मला तेच म्हणायचंय की जे मुख्य अधिकारी म्हणून ज्या व्यक्ती या ठिकाणी काम करायला आले, कदाचित त्यांना इथल्या लोकांची म्हणा किंवा पूर्वीचे जे नगरसेवक होते, आता तर म्हणता येणार नाही 4 वर्ष कोण नगरसेवक होते म्हणून, किंवा जे माझे नगरसेवक असतील वगैरे, यांची एकंदरीत वागण्याची पद्धत म्हणा किंवा काम करायची पद्धत किंवा दबाव टाकायची पद्धत ही आवडली नसावी आणि एकंदरीत दबावाच्या खाली ही अधिकारी मंडळी काम करत. बऱ्याच वेळेला असं होतं की प्रशासक असल्यानंतर कुणाचा जर दबाव आला तर दबावात मंडळी काम करत नाही, म्हणून बरेचसे लोक हे या ठिकाणी ही कामं सोडून गेली, त्यांनी आपापल्या बदल्या करून घेतल्या दुसरीकडे. असा विषय झाला सगळ्यात महत्त्वाचा. नगरपालिकेच्या दबावामुळे अनेकांनी आपल्या इथल्या कार्यभार पूर्ण होण्याच्या अगोदर बोजगारा घेऊन पसार झालेले आहेत आणि ही खऱ्या अर्थानं दौंडकरांनो, तुम्ही पाहत असाल तर या गोष्टीचा आपण सारासार विचार करा की जर सरकारचे अधिकारी तुमच्या सेवेत आले, ते जर स्वतःहून इतर टिकत नसतील तर भविष्य तुमचं अंधारमय आहे आणि या अंधारातून उजेडाकडे जायचं असेल म्हणून ही निवडणूक आहे. म्हणून तुमच्या लाख मोलाच्या मताची कामगिरी येणाऱ्या उमेदवारासाठी महत्वाची आहे. पाहूया आपण पाटील काय म्हणतात ते पुढे. तुम्ही दुसरा एक प्रश्न केला होता की इथली बरीचशी कामं सार्वजनिक बांधकाम वळवले. मला असं म्हणायचंय, जर यापूर्वी कोण राज्यकर्ते होते त्यांना ते म्हणायचे आम्ही कामं भरपूर केली, या ठिकाणी भरपूर काम केली. बरं ठीक आहे, तुम्ही कामं भरपूर केली, मग आलेला जो निधी होता नगरपालिकेकडे, मग अधिकारी सक्षम नव्हते का किंवा अधिकारी काम करू शकत नव्हते का? मग ही येणारी जी कामं राज्य शासनाकडनं म्हणा किंवा इतर कुठल्या खात्याकडनं, मग ही सगळी कामं सार्वजनिक बांधकाम खात्याला किंवा इतर खात्याला करायला द्यायची का? असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो. मग आपल्या नगरपालिकेत तेवढे सक्षम अधिकारी नाहीयेत का, हे काम करून घेणारे नाहीयेत का, किंवा त्यांच्याकडून काम करून घेणारे लोकप्रतिनिधी तिथं नाहीयेत? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि याचं उत्तर आपल्याला येत्या निवडणुकीत अगदी 100% मिळणार. माझ्या मते दौंड नगरपालिकेत सक्षम अधिकारी आहेत, फक्त आपण त्यांना चालना देत नाहीये, आपण त्यांच्यावर जबाबदारी टाकत नाही. जबाबदारी फिक्स करणं, जे निवडून येणारे सदस्य किंवा जे निवडून येणारे नगराध्यक्ष यांची, ते काय तिथे स्वतः काम करणार नाही, एक विश्वस्त म्हणून काम करणार आहे तिथे. ही विश्वस्त जर चांगले निवडून दिले आपण, तर माझं असं म्हणणं आहे की निश्चितच या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वस्त चांगले असावे, ते लोकहितांचे असावे, लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये आदराची भावना असावी, सेवाभाव असावा, हे असणं साहजिकच आहे. आताच दौंड शहरातल्या निधीचा पीडब्ल्यू कडे वर्गीकरण करणे याचा खरा मतितार्थ म्हणजे संशयाची सुय आहे. पण आपण मतदारांना सांगूया, दौंडच्या पीडब्ल्यूडी विभागाने गार आणि दौंड या नदीवर ब्रिज बांधण्याचं काम हाती घेतलंय. त्यांच्या निगराणीखाली चाललेलं आहे. पूल उभा राहण्याच्या अगोदरच 2 खांबांमध्ये कोसळण्याच्या तयारीत झाला. तो लक्षवेध झाला, महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. पण का कुणास ठाऊक तो कोसळणार कसा, त्याला कारणीभूत कोण, ह्या सर्व गोष्टी दबल्या गेल्या आणि दबल्याची कारण आता मतदारांना या निवडणुकीत शोधण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण आवाहन करूया, जेही कोणी शासनाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ते या लोकांचे सेवक म्हणून आलेले असतात. आज जगदाळ पाटील असे म्हटले, त्यांना त्यांची कामं करू द्या, त्यांच्यावर दबाव तंत्र नसल्यास ते उत्तम कामं करतात. पण इथं तसं घडलं नाही, म्हणून विकासाचा डोंगर इथं खचलाय आणि इथे प्रश्नांचा भडीमार सुरू झालाय. मी असं विचारतो साहेब, या शहरातून अष्टविनायक मार्ग गेला. अष्टविनायक मार्गाची रुंदी आणि लांबी जिथं जमत तिथं आपापल्या स्वार्थाप्रमाणे का आपल्या हितचिंतकाच्या मनाप्रमाणे केली गेली का? कारण हा विषय इथल्या व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी आहे. दबावाच्या राजकारणामुळे ते बिचारे बोलत नाही, पण आम्हाला बोलवतात, चहापान करतात, आमचं नाव सांगू नका म्हणतात, पण ही खंत आमच्याशी बोलून दाखवतात. म्हणून मी आपल्याला असं विचारतो, यात घडलंय तरी काय? ह्याच्यात एक चांगला मार्ग निघू शकला असता. आपण जर पाहिलं की आपलं जुने हिंद टॉकीज, ते आमचं भीमनगर परिसर जो आहे त्या ठिकाणी रस्ता आरंभ झाल्यासारखा वाटतो. कडेचे व्यापारी जे आहेत इथं जे होते ते ठीक आहे, बऱ्याचशा व्यापाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जर आमची बिल्डिंग किंवा आमची जागा जर जात असेल, त्यात बरेचसे भाडेकरी सुद्धा होते. जागा मालक म्हणायचे घ्या,
भाडेकरूमानाचे आम्ही देत नाही, परंतु त्याला सुद्धा एक मार्ग होता. अशा गोष्टी जर करायच्या असतील, रस्ता रुंदीकरण वगैरे जर करायचं असेल आणि खाजगी जागा 7 वाऱ्यावरच्या जागा म्हणजे सिटी सर्वेच्या जागा आहेत त्या जर जात असल्या तर त्याला मार्ग एक तर नगरपालिकेने त्यांना मोबदला द्यावा, चालू डिरेक्टरप्रमाणे मोबदला द्यावा, नाही तर दुसरा आपल्याला त्यांनी जर बांधकाम करायचं जर ठरवलं तर त्याला आपल्याला FSI वाढवून देता येईल. तो FSI जर वाढवून दिला, जिथं 200 स्क्वेअर फूट काम करायचंय तिथं त्याला जर 400 स्क्वेअर फूट नियमाप्रमाणे, म्हणजे मी एक्झॅक्ट मला नाही सांगता येणार पण नियमाप्रमाणे तसं जर करून दिलं तर कदाचित आपल्याला हे रस्ते रुंदवता आले असते, परंतु याच्यासाठी कुणी पुढाकार घेतला असं मला दिसत नाही. मानसिकतेचा चांगला अभाव असल्यास त्यांनी सांगितलेला पर्याय मिळतोय की जर तुम्हाला करायचंच असेल तर मार्ग काढता येतो, पण मार्ग काढणारी मंडळी इथं नाहीत की काय असा प्रश्न त्यांनी सांगितलेल्या पर्यायाकडे बघून निर्माण होतो. मी असं म्हणेन की या शहराच्या प्रगतीसाठी मनापासून कोणाला तरी काम करायची गरज होती. आतापर्यंत ते झालं की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता इतकं झालं का काय असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. साहेब, मी तुम्हाला एक विचारतो की इथे रेल्वेमुळे 18 पगड जातीचा समाज बसलेला आहे. या शहरामध्ये आतापर्यंत तो गुन्ह्या गोविंदाने नांदला, पण मागच्या काळातली एक घटना तुमच्या पुढे निदर्शनास सांगून देतो की इथं मटन मार्केट सॉल्टर हाऊस नावाने एक उभं करण्यात आलं आणि त्याच्याचा एक प्रभोगंडा करण्यात आला. जातीय तेढ निर्माण होईपर्यंत तो प्रसंग गेला होता. पण सोहेल खान नावाच्या एका व्यक्तीने याबाबत आवाज उठवला आणि त्यानं जाहीररित्या सांगितलं की हे सॉल्टर हाऊस, हे कत्तलखाना उभा करण्यासाठी कुठल्या मुस्लिमाने तुम्हाला पत्रव्यवहार केलाय का, आणि तो केला नसेल तर या मागचा कोण आहे हे तुम्हाला शोधलं पाहिजे. या त्यांच्या एका भाषणानं, त्यांच्या एका आव्हानानं इथूला हा होणारा पेच सुटला. मी यासाठी असं म्हणतोय की नक्की तो सोल्टर हाऊस करणारं कोण हे या नागरिकांना कळायला पाहिजे. तुमच्या मनात काय आहे? स्लॉटर हाऊसचा प्रश्न अख्ख्या राज्यभर गाजला. जसं आपण म्हणालो की सोहेल खाननी त्यावेळेला अगदी क्लिअर कट होतं. स्लॉटर हाऊस मध्ये जे तयार होतं, म्हणजे मी असं म्हणेन जे काय खाद्यपदार्थ म्हणायचं, जे काय मांस मटन जे तयार होतं ते काय फक्त मुस्लिमच नाही खात, इतर समाजातले लोक पण त्याचं हे करतात. तो त्याचा विषय म्हणजे काय खायचं काय. आमचा विषय सर त्याच्याशी निगडीत नाही. जर त्या गोष्टीची कुणी मागणी करत असेल तर त्याचं नाव पुढे यायला पाहिजे होतं. मी सांगतो ना आपल्याला. तर मग ते असे जे प्रकल्प आणले, ह्या प्रकल्पांची खरंच गरज होती का दौंड शहराला? ह्या प्रकल्पांची खरंच गरज होती का? आता एक तुम्ही स्लॉटर हाऊस मानता, दुसरं तुम्ही जावा त्या दौंडच्या भाजी मंडईपाशी तुम्हाला एक मच्छी मार्केट म्हणून दिसेल, एक बिल्डिंग तयार आहे. तुम्ही जर ती बिल्डिंग जाऊन बघितली, कधी चालू झाली, कधी संपली आणि कधी तिला टाळे लागले हेच समजत नाही. दौंडच्या मतदारांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. विकास कामाचे पैसे आले होते, ते विकासाच्या कामासाठी वापरले असते तरी तो विकास आता सामाजिक कारणामध्ये कार्यान्वित आहे का याचा शोध घेतला पाहिजे, आणि तो का नाही हे सुद्धा तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी तुमच्या नावावरती शासनाकडून निधी आणला जातो, त्या निधीतून आम्ही हे उभं करतो असं चित्र तयार केलं जातं, पण त्या चित्रातली सर्वस्व माहिती ही तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. ही खंत या शहरातील प्रत्येकाला असलीच पाहिजे आणि असेल असं आमचं ठाम होते. याचं कारण बी असं आहे की मच्छी हाऊस जर बांधलेलं असेल तर ते बंद का, आणि हे बंद ठेवलं असेल तर या माग काहीतरी गूढ असेल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. साहेब, मी दुसऱ्या एका प्रश्नाकडे तुमच्याकडे जातो की या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपले उमेदवार उभे केले नाही. या तालुक्याचे आमदार भारतीय जनता पार्टीचे राहुल दादा कुल आहेत. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि या आमदार राहुल दादा कुलांच्या मागील विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार गट मित्र पक्ष म्हणून सहभागी होता. आज या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नाही, त्यांचं चिन्ह कुणी घेतलेलं नाही, मात्र आमदार साहेब इथुल्या मतदारांपुढे आव्हान करून प्रचार करतात. याबाबत तुम्हाला म्हणायचे काय? मी आता परवाच पाहिलं की आमदारांनी या ठिकाणी आपला जो समोरचा नागरिक हित संरक्षण मंडळ पॅनल आहे त्यावेळेला तिथं भाषण केलं आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलं. आताच्या 1 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या वेळेला महायुतीकडनं राहुल कुल उभे होते,
मला सुद्धा उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली होती, परंतु पक्षाचा एक शिस्तबद्ध सैनिक म्हणून मी ती उमेदवारी मागे घेतली आणि सक्रियरित्या अगदी दौंड शहराच्या सगळ्या आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती की मी वैशाली नागोडे आणि आमचे काही निवडक सहकारी आम्ही या सर्वांनी मिळून महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार केला. पण आता त्यांनी इथं चिन्ह का घेतलं नाही आणि त्यांचे उमेदवार काय नाही हा प्रश्न माझा असं म्हणणं आहे तुम्ही त्यांनाच विचारावं. त्याचं उत्तर तेच देऊ शकतील, मी तर नाही देऊ शकणार त्याचं उत्तर. साहेब, आम्ही ह्याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे की त्याचं उत्तर ते देतील हे मला मान्य आहे. मित्र पक्षाची जाण म्हणून तुम्ही त्यांचं काम केलं, पण सध्या मित्र पक्ष म्हणून ते तुमच्याशी दूर आहेत. मग मित्रानं घात केलाय असं म्हणूया का मी? आता मी तर असं म्हणजे घात केला का आमच्यावर मात करायची ठरवलेली ते त्यांनाच माहिती आहे. पण तुम्हाला एवढं माहिती आहे की जर काही दिवसापूर्वी जर एखाद्या पक्षाने जर तुमचं काम केलेलं असेल आणि व्यवस्थितरित्या ते काम बजावलेलं असेल आणि केवळ महायुती म्हणून ते काम केलेलं असेल आणि निश्चितच आम्ही इतके वर्ष राजकारण करतो, थोडीफार मतं तरी आहेत आमच्या मागे, ती मतं आम्ही त्यांच्या पारड्यात टाकली आणि म्हणून त्यांचा विजय सुकर झाला. आणि हा विजय सुकर झाल्यामुळे कदाचित त्यांना ती जाण राहिली नसावी असं मला वाटतं. किंवा मित्रपक्षांनी काम करून सुद्धा आम्ही तर आमच्या चिन्हावर इलेक्शन या ठिकाणी लढवतोय. म्हणजे महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या इथं चिन्हावर निवडणूक लढवतो. त्याच्यामुळे आता त्याच्या मनात काय हे मी नाही सांगू शकत. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जर त्यांनी काय लढवलं नाही आणि आता ते काय विरोधात करतात हा प्रश्न तुम्ही त्यांना त्याचं उत्तर तेच देऊ शकता. साहेब, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. त्यांच्या मनात काय आहे ते माहित नाही, पण तुमच्या ध्यानात काय आलं ते तरी सांगा. आमच्या ध्यानात काय आलेले ते आमचे विरोधी काम करतात एवढं ध्यानात आलेलं आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये मैत्री आणि शत्रुत्व हे कायमचं नसतं आणि याचा सगळ्यात चांगला अनुभव सध्या वीर धवल बाबा जगदाळे पाटलांनी सांगितलेला आहे की काही महिन्यांपूर्वी ज्यांचं काम त्यांनी प्रामाणिकपणाने केलं त्यांच्यामध्ये खालीच्या वाट्याने का होईना यांची मतं मिळवून दिली, त्या विजयाच्या शिल्पकारामध्ये यांचा सहभाग आहे. पण तो विजय आज ह्यांच्याच पॅनलच्या पराभवासाठी काम करतोय असं चित्र दिसत आहे. यावरून असं वाटतं निवडणुका होतात आणि जातात, नेतृत्व मिळतं आणि कधी जातं, पण माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. माणुसकीचा अभाव हा म्हणजे राजकारणामधला प्रभाव असतो. एखाद्या मित्राला धोका दिला तर तो वारंवार त्याला लक्षात ठेवतो. निवडणूक सुद्धा अशीच असते. कार्यकर्त्यांची दमछाक प्रचाराच्या वेळी होते. तू मै कार्यकर्त्याच होते. निवडून येणारे 5 वर्ष राज्यकर्त्यासाठी सभागृहात जातात, पण वैषम्य घेऊन हे कार्यकर्ते 5 वर्ष झुरत असतात. त्यालाच म्हणतात निवडणूक. आणि हे राजकारण या दौंडकरांसाठी गेली 88 वर्ष घातक ठरलंय. 88 वर्षाच्या या पालिकेमध्ये समाजसेवेचे अनेक प्रश्न खचले, त्याचा चिखल झाला आणि या चिखलामध्येच मला असं वाटतं हे सांगण्याचं कारण माझी कोणावर टीका नाही, कुठल्या पक्षाचा मी शत्रू आणि वैरी सुद्धा नाही, पण माणसानं मनापासून जर विचार केला तर इथं दडलंय तरी काय हा प्रश्न इथल्या नागरिकांचा यक्ष आहे. म्हणून आज ही निवडणूक लढण्याचा जो प्रवास चालू आहे यामध्ये असंख्य पक्ष असतात, पण ही निवडणूक उद्याच्या लोकांच्या हिताची, भवितव्याची आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जर जोपासायची असेल तर मतदारांनो तुमचं बहुबल मत योग्य त्या उमेदवाराला तुम्ही दिलं पाहिजे. आपण अखेरच्या टप्प्यात जाऊन जगदाळे पाटलांना विचारू की प्रचंड समस्येच्या गर्केत अनेक प्रश्नांनी एका टिप्पणीत वाढलेली ही जी नगरपालिका आहे त्या मतदारांना तुम्ही शेवटी कुठलं आव्हान करणार? मी मतदारांना एवढंच आवाहन करत आज मतदार आपापल्या ठिकाणी आहे. आम्ही गावभर फिरतोय. जवळपास 50,000 पेक्षा जास्त मतदार दौंड शहरामध्ये येत्या 2 तारखेला मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावणार आहे. या मतदारांमध्ये फिरत असताना एक भावना लोकांमध्ये जागृत झालेली आहे आणि ती म्हणजे अशी की परिवर्तन पाहिजे. आणि हे परिवर्तन का पाहिजे तर आम्हाला खूप मोठं गार्डन नको, आम्हाला खूप मोठं स्विमिंग पूल नको, आम्हाला म्हणजे ज्या लक्झरी आयटम म्हणतात ते काही नको, आम्हाला फक्त मूलभूत सेवा उपलब्ध करून द्या अशी खूप माफक अपेक्षा आहे लोकांची.
आणि लोक सुद्धा म्हणतात आम्हाला माहिती ह्या गोष्टीला तुम्हाला वेळ लागेल, पण ही 5 वर्ष आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. या 5 वर्षात एवढ्याच गोष्टी आमच्यासाठी करा. एक तर कचऱ्याचं व्यवस्थापन करा, आपली साफसफाई झाली पाहिजे गटारींची, पाणी आम्हाला दिवसाआड मिळते ते दिवसात एकदाच मिळू दे पण भरपूर मिळू दे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही रस्ते वगैरे येते, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, एवढं मिळावे अशी माफक अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या या माफक अपेक्षेला आम्ही नक्कीच पुरून उरू, कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार, आपल्याला माहितीये खूप लोक असं म्हणतात तुम्ही बारामती पॅटर्न राबवणार का. एवढा मोठा पॅटर्न जर राबवायचं म्हणलं तर त्याच्या मागे तपस्या आहे, त्याला वेळ लागतो. लोकांची पण मन त्या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे, लोकांच्या मनामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं नाही. विश्वास निर्माण आम्ही तेवढ्यापर्यंत पोहोचायला म्हणजे आम्ही खूप लहान आहोत, परंतु एक खात्री आहे की सन्माननीय अजितदादांनी या ठिकाणी सांगितलेले आपल्याला आपलं पॅनल, आपल्या पक्षाचं पॅनल जर निवडून आलं तर जी काय मदत राज्य शासन असेल आणि इतर काही संस्था असेल त्यांच्याकडनं जी लागेल सर्व मदत आपल्याला द्यायला तयार आहे. तर माझं दौंडकरांना आव्हान राहील, एवढा मोठा माणूस आणि एवढे आमच्यासारखे कार्यकर्ते, अगदी मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या टीम मधले जे माजी सदस्य आहेत, आपल्या नगरपालिकेत काम केलेले माजी नगराध्यक्ष, सर्वांनी खूप चांगलं काम त्यांच्या परीने त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडात केलेले, त्याही पेक्षा दुप्पट काम अजितदादांच्या मदतीने आम्ही करू असा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. सुंदर महालाचं आश्वासन देऊन नागरिकांना महालाची वाट बघण्याची वेळ आता संपलेली आहे. ते झोपडीत सुद्धा असावेत पण त्यांच्या गरजा परिपूर्ण व्हाव्यात या अपेक्षेमध्ये आता ते आलेले आहेत. आणि ही निवडणूक परिवर्तनाची म्हणजेच त्यांच्या सामाजिक सुविधांची बांधिलकी करणारी आहे. आणि ती बांधिलकी करण्याची हमी या निमित्तानं मतदारांना जगदाळे पाटील यांनी दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की या माध्यमातून कोणाचा तरी प्रचार आणि प्रसार आवाज लोकशाही करते, आम्ही तुम्हाला नम्रपूर्वक आवाहन करतो, तुम्हा सर्वांना बोलण्यासाठी, तुमचा आवाज जनतेपर्यंत पाठवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही आम्हाला फोन करा, आमचा नंबर 9765566916. आम्ही तुमच्यासाठी तिथपर्यंत येऊ, पण बोलत राहा, बोलते व्हा, अन्यथा तुमच्या मुक्यापणानं या दौंड शहराच्या विकासाला कोणतरी दाबतंय असं चित्र निर्माण होऊ देऊ नका. जगदाळे पाटील, तुम्ही आवाज लोकशाहीशी बोलला, आम्ही तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.